नमस्ते, मी अश्विनी सैसोम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची सुरुवात माझी आणि आईची खूप लवकर होते. कशामुळे लवकर होते ते सांगते. मला काम पडते म्हणून आई उठायला बघते आणि आईला काम पडते म्हणून मी उठायला बघते. काम म्हणजे सकाळचं काय आहे तुम्हाला माहिती आहे. आता आमचं जे अंगण पाठीमागचं परसदार पुढचं इतकं झाडायचं आहे आणि गार्डनमधलं परत जिथं पार्किंग आहे, जिथं पत्रे वगैरे आहेत तिथलं झाडायचं, शेळी पसलं झाडायचं. नुसतं झाडायचं जरी म्हटलं कितीही स्पीड न करा, कसंही करा, तास दीड तास लागतो. आणि आईनं होत नाही म्हणून मग मी उठते. आणि आई जर उठून झाडल्या तर आई गार्डन वगैरे झाडायच्या भानगडीत पडत नाही. मग मी काय करते तर सगळं गार्डनमधले साफसफाई, अंगणातली साफसफाई सगळं करायला ना 7:15 7:30 वाजतात. आंघोळ मात्र मग मीच करत असते. तर सगळं कचरा वगैरे बांधून ठेवते. रोजच्या रोज बांधून जाळायचं काम चालू आहे. इतकं कचरा पडतंय सध्या तरी खूप म्हणजे खूपच पडते. तर आंघोळ केल्यानंतर बघा आधी किचनवरची जी काय रात्रीची भांडी घासली होती ती सगळी भांडी मी आधी लावून घेतली आणि माझ्यासाठी दूध गरम करायला ठेवलं. एका बाजूला माझी आंघोळ झाली की आई जातात आंघोळीला, आईचं झाले की हे असतात. तर ह्यांना जायचं होतं बघा मळ्याला लवकर. तर ह्यांना पण आधी चहा दिला आणि देवपूजा वगैरे करून घेतली. लागलंच पटकन स्वयंपाकाला चालू करते. वाटाणा आणि बटाट्याची आज रस्सा भाजी बनवायची आहे. म्हटलं वाटाणा थोडंसं अलगग शिजवावा म्हणजे बटाट्याचं जे स्टार्च आहे त्याला अजिबात लागणार नाही. लागलंच बघा फ्रेश होऊन इथं जे काही दळण आहे आपलं 15 दिवसाचं आठवड्याचं जे काही दळायचं असते गहू वगैरे ते सुद्धा लागलंच सकाळ सकाळी दळायला घेतलंय. म्हणजे एक ते काम करत बसलं की खूप उशीर होते. कणिक वगैरे मळून घेतलं होतं. चपाती वगैरे बनवेपर्यंत किमान 250 म्हणजे 200 अर्थ दळून होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये चांगलं गिरणीमध्ये अर्धा एक तासाचा अंतर ठेवते म्हणजे गिरणी पण जास्तीचं गरम होत नाही. इकडं दळण पण होऊन जाते आणि इकडं माझं स्वयंपाक डबा जे काय असेल ते पण होऊन जाते. पर्ण दोसराच काढला याचा. ही भाजल्यावरती चपाती करायला येत नाही काय? होय काय? चपात केल्यावर बास के भिजवून करूया बाकीच्यांना. ग्रहण लागलंय म्हणते आजी. दोन्ही काही एकाच झालंय. तर एका बोकडाचं ना आई म्हणतात काय तर चिटकले म्हणून कान काढायला गेले पण ते कान चिटकले. नंतर बघू आता स्वयंपाक झाल्यावर परी ग्रहण लागलं असतं तर नाही आई त्यावेळेस ग्रहण होतं शेळीला. पण शेळी काय काम करते काय? काय झालं? थांबके हाय थांबके. तुझ्या भावाला काय झालं? आता कळतंय कोण कुठलं नाव आहे. थांबके रे. अरे या चिपकू डिशम डिशम. आहा डिशम डिशम डिशम. ऐ काय हे काय गवत आहे पिल्लू? गवत आहे खायला. दोन्ही पण माझ्याकडे आली. चिपकुराव राव ठेवते चिपकुराव. आ वांगा आहे का नाही माझ्या एका चुलत सासूबाईला दिले आणि दिसायला एवढं मोठं जरी दिसत असेल पण भरताचं वांगा आहे. आणि विशेष म्हणजे सई पहिले रात्रीच भरीत कर म्हणून लागलेल्या. म्हटलं आता सकाळीच करू तुम्हाला डब्याला पण होईल आणि सगळं होईल. आई किती कवळ्या कसं काय हो? बी चांगलं आहे की नाही? घ्यायला पाहिजे बी यांच्याकडनं. इतकं मस्त कवळं वांग आहे. तर आज आम्ही ना आरात भरत करणार नाही तर तव्यावरती करणार आहे. तर आज आई करणार आहे त्या आणि आज मी आईची रेसिपी शूट करणार आहे. आई एवढं त्याच्यापेक्षा बारीक करू एवढं मोठं आई पीसेस राहणार आहे. पीस नाही राहत. आजी म्हणते बारीक असं बघू आता. हे मला माहिती आहे मामी पण करते त्या आपल्या वहिनी पण करते त्या पण वहिनी अगदी बारीक 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 चिरतात आणि सगळं फोडणी देऊन परत उलटण्याने सगळं एकजीव करते त्या. आता आजीची पद्धत बघू. परीमुळे कांदा घालायचा नाहीये. परी कांदा खात अगं मग कसं तुला घालून देते कांदा. साईला कांदा पाहिजे सरळ चिरून घेते. एकदम हलकं फुलकं आहे बाई. तीच की
तेल टाकून वापरून घ्यायचं वाटतं. अजून घालताय का तेल? तेल काय देऊ? ठेचले लसूण आणू. नाही आता हे तव्यात ह्याच्यातच बारीक करून घालायचं का दुसरी फोडणी देऊ काय? ह्यातच ना है ना. मी म्हणते त्या फक्त तव्यातच ह्याला ना भाजून घ्यायचं. परत नंतर नाही गार झालं की मग याच्यामध्ये मी सगळं साहित्य घालून घेते आणि वाफलून घ्यायचं. परीचं हरभरा नाचा लागले. हरभरा भाजायचं आहे. आधी मला जरा भात फोडणी टाकायचं आहे. भात फोडणी टाकून मग परीचं हरभरा हे करू. काय त्या तव्यावर होत नाही काय? तिखटला कलर मस्त आले का नाही? छान आले कलर मसाल्याचं. कपडे म्हणते बदलू का? आज बुधवार त्यांच्या शाळेचा आज वर्धापन दिन आहे. ओ बर बदल बदल. ही पण ट्रिक छान आहे. झालं. हरभरा भाजायचं चाललं होतं. काल गव्हाबरोबर हरभरा काढून घेतलं. म्हटलं आता ह्याच तेव्हावरती आई म्हटल्या भाजतात. तर हरभरा छान भाजून मीठ आणि थोडंसं पाण्याचा शिडकावा परत आपलं ह्याच्यानं ह्या दगडानं थोडंसं काय माहीत त्याला मिक्स करायचं असतं. त्याशिवाय मिक्सच होत नाही ते. होळीमध्ये आमच्यात भाजते ते आई. होळी पेटून झाली की नाही त्या आरावर तवा ठेवून भाजते ते. पाणी आणले. हा बास होत नाही काय? माझी परी दे का पाणी अजून पुरत नाही. आणजा. नाही नाही बास होते वाटतं. अजून काढलं पाणी त्यातनं. हे असं का करायचं आई? फुटाणे वाणी. हरभरा मस्त भाजला आजीला. झालं. झालं बघ तुझं हरभरा बरोबर आहे. झाले बघ फुटाणे नुक. खावा आता. उतरवा आई. झालं आता आतमध्येच करते सगळं. जे भाजलेलं आहे ना अगदी बारीक करून घेतले. मीठ थोडंसं अंबारी आणि लाल तिखट आणि कांदा ठेचलेला लसूण बघस तर जाते ग आणि कोथिंबीर. हे सगळं ना आता मी हातानेच एकजीव करणार आहे. त्याशिवाय एकजीव होत नाही. आणि तडका देऊन पण चांगला लागतो. पण आमच्या आईना असंच आवडतो त्यामुळं असं करणार. तर तीळ वगैरे घालून कांदा परतून पण खूप छान लागतो फोडणीचा भरीत. कांद्याची पात असेल तर एक नंबर लागते. आणखी
परी कॅन्सलच केली, भरीत कांदा आहे म्हणून शेंगदाणे चटणी घेऊन जाणार आहे ती आज. एक नंबर भरीत आपलं तयार. ना बटाट्याचा रस्सा बनवला, बटाटा आणि वाटाणा. होय होय आई ना पाणी घालायचं चालू आहे. आणि एकदाची ह्यांच्याकडनं की ते ओरडा खाऊन खाऊन गुलाबाचं झाड मी बांधून घेतलं. काय व्हायला माहिती आहे का, ह्याच्या कळ्या फुलांचं एवढं वजू व्हायला लागलं ना ह्याला, त्यामुळं पूर्ण खाली बाग दिला होता. आज जर नाही बांधलं असतं पूर्ण मुळी निसटली असते. तर सारखं पाणी वगैरे आहे ह्याला, त्यामुळं बघा फुलंच फुलं येतं इतक्या उन्हाळ्यात सुद्धा. तर आता ह्याला पोसायला पण बरं पडते आणि विशेष म्हणजे ऊन पण मिळते ह्याला, त्यामुळे एकदम छान असं आलंय. परत एकदा पावठा लकडलंय. मला वाटतं आणखीन एक 8 दिवस लागतील पेरूला पूर्ण वेढून. बाहेरच्या बाजूला भरपूर असा पावठा लागलाय, चांगला अर्धा 1 किलो पावठा निघेल. आणि परत कळ्या फुलं पण चांगली बहरलेत. ह्या बाजूला तर भरपूर लागलाय. वेल काढावंच म्हटलं होतं पण परत लागलाय, म्हटलं पावट्यात चला. तेव्हा अगदी मस्त असा पावटा भरलाय. लवकर आलेत. आणि जी काही एरियाचे वगैरे जे ठिके आहेत तर त्याचं शिवायचं आहे पाल. कसं तरी लागले मुहूर्त. तर मी काय केले होते, जेव्हा धुतली होती मग त्याच्यामध्ये एरिया असतं, उलटं करून करून धुवावं लागतंय. आई म्हणते काय बी कर, उलटं धुवू नको, लय त्रास होतोय. परी कुठे गेली? परी पण आली होती ना. गेली असेल. थोडं खांब, थोडं सायकल, थोडं काम, थोडं सायकल. सरळ कर. उलटी असलेली. अबे आजीन सगळं सरळ केलंय. काय आणायला गेलताय व? काय आणायला गेलताय? हा काय वाळवी नाही ते तसलं कुंभारीन. हा काय आणलंय? अगं बाई उन्हाळा चालू झाला. पलीकडची आजी ते विहानची आजी दाखवत तुम्हाला. कोण आहे विहानची आजी? ह्या आहेत त्या पण काम करायला लागलेत. ह्या आहेत विहानची आजी. शालन त्या वेगळ्या नाही. आजीला देऊन जा. मला नाही आणला अन्याय आईवर. आजीला देऊन पलीकडचा असं पोरे राव आणलंय तुम्हाला. आणलंय येड आलं बाई माग. हाय की तिला ते दाखव की तुझ्या आजीला. कॅर बाईकडं बाबांना पाण्यात. चला माझं गिरणी चालू आहे. घर साफसफाई करायचं चालू आहे. साफसफाई म्हणजे आपलं दररोजचं रेग्युलर झाडायचं चालू आहे. गिरणी चालू आहे. हा सुट्टी वाटायला आलंय इथं झाडायचं चालू आहे. परत माझ्या हात नाही इथनं पडदा तुटलाय. आता धुवूनच लावा बोलले. खिळा पण तुटलाय. खिळा सापडे ना. भांडी गोळा करून ठेवले तर भरपूर असं काम आहे. वनवास परिक्रमा म्हणा. परिक्रमा वनवास नव्हे. परिक्रमा मग कसला राम लक्ष्मण गेलेला वनवास, तो वनवास कुठे आहे ते? अगं बाई आई लगे उठल्या की. ए ह्यांना पूर्ण आई सई जा तू पण बघायला. अगं बाई आई बघा. ए सोनू हा कुठे आहेत? मग पोती घालून मला काहीच नाही खायला ह्यांचं. लकी
ही जी वनवासी आहेत ना 14 दिवस वनवास भोगून आलेत. कोणाच्या हातचं खात पीत काहीच नाही, फक्त कंदमुळे आणि फळे खाऊन आपापल्या गावी जातात. कुठल्या दिवशी जातात ते सांगते. ज्या दिवशी लक्ष्मण शक्ती ज्या गावात बसवली जाते ना त्याच दिवशी हे पोचले जातात. जसं की रामायणामध्ये आपल्या लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली होती म्हणजे बाण लागला होता ना त्यावेळेसचा जो प्रसंग आहे तो दाखवतात ह्याच्यामध्ये. तर आई सई परी बघायला इतकं एक्सायटेड होते ना खूप. मी पण असं पहिल्यांदाच बघितले. लहानपणी मी भरपूर ऐकलेले आहे प्रत्येक गावात शक्ती बसते. मला वाटतं गेल्याच महिन्यात ना आमच्या गावाच्या शेजारीच एक लक्ष्मण शक्ती बसलेली होती. तर राजापूर म्हणून गाव आहे. तर म्हातारे माणसं किंवा आपल्यासारखे तरुण आणि सईपरी एवढे पोरी सुद्धा ना रामायणातील कथा वाचतात आणि त्याचं सविस्तर करायला ना दुसरे कोणतरी असतात. तर अशा गोष्टी आता बघायचं म्हटलं की खूप कौतुक वाटतं की नाही. तर 14 वर्ष वनवास आणि 14 दिवसाचा वनवास किती फरक आहे की नाही. कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला